श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। मानवी जीवन हे सुख आणि दुःख यांचं मिश्रण असतं. प्रत्येक माणसाचा अनुभव मात्र वेगळा असतो. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये सुख कमी आहे आणि दुःख मात्र जास्त आहे. काही थोर संत मंडळी किंवा आत्मज्ञान झालेली माणसेच या जगामध्ये केवळ सुख आहे असं म्हणतात. आपल्या जीवनामध्ये जी काही दुःखे येतात त्यापैकी बरीचशी दुःख निसर्गामुळे येतात, काही दुःख इतर माणसांमुळे येतात आणि काही दुःख आपण स्वतःच निर्माण करत असतो. मानव निर्मित दुःख हेच आपल्या मानसिक आणि शारीरिक ताणतणावांना कारण असतात. आपणच ही दुःखे निर्माण करतो. आपणच कसेही वागतो, काहीही करतो, नियम मोडतो, आचरण व्यवस्थित करत नाही, चुकीच्या पद्धतीने वागतो, चुकीच्या पद्धतीने खातो पितो, चुकीच्या पद्धतीने जीवन जगतो. त्यामुळे आपल्याला दुःखे भोगावी लागतात, आजारपण येतं, रोग होतात, मानसिक यातना होतात, काळजी लागते, चिंता लागते. हे सगळं आपल्याच वेडपटपणामुळे असतं आणि ही सर्व दुःख आपण निर्माण करतो आणि आपणच याला जबाबदार असतो. गीतेचा सिद्धांतच असा आहे की हे विश्व निर्माण झालं ते सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या भगवंतापासून, आणि मग तो जर आनंद स्वरूप आहे, मग त्याने निर्माण केलेलं हे जग दुःखी कसं असेल. आणि म्हणून गीता आपल्याला जीवनाकडे आनंदाने कसं बघावं ही दृष्टी देते आणि गीता आपल्या जीवनातील दुःख नाहीसं करण्याचा प्रयत्न करते. आणि इतकं करून सुद्धा, गीतेचा अभ्यास करून सुद्धा, गीता समजून घेऊन सुद्धा जर आपण दुःखच करत राहिलो तर आपल्याला खऱ्या अर्थाने गीता समजलीच नाही असं म्हणावं लागेल. शोक कुणाला होतो बरे? या जगामध्ये सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या, निर्गुण निराकार स्वरूप असणाऱ्या, अनादी अनंत असणाऱ्या भगवंताच्या आनंदाचा हा उद्रेक म्हणजे हे जग किंवा विश्व. मग असं जर आहे तर मग या जगातल्या माणसांनी शोक का करावा? त्याचं कारण असं आहे, या जगाच्या रचनेमध्ये दोन गोष्टी असतात. एक शाश्वत असणारा आत्मा आणि अशाश्वत असणारं जडत्व, जे पंचमहाभूतांपासून आणि 3 गुणांपासून म्हणजेच या 8 तत्वांपासून बनलेली प्रकृती. आता आत्मा जो आहे तो कायम आहे, शाश्वत आहे, आनंद स्वरूप आहे. आणि देह किंवा ही प्रकृती हे अशाश्वत आहे, जडत्व आहे. या दोघांचा संगम झाला म्हणजेच या जगामध्ये घटना घडतात, गोष्टी घडतात. ईश्वर हा एकाकी होता
आणि एकाकी न रमते अशी मानवी कल्पना आहे. आणि म्हणून एकोहम बहुश्याम प्रजायेय असं त्याने वाटलं, असं त्याने ठरवलं. मी एक आहे तर मी अनेक स्वरूपामध्ये व्यक्त व्हावं असं भगवंताला वाटलं. आणि म्हणून त्याने या जगाची निर्मिती केली असं एक म्हटलं जातं. मग हे जग म्हणजे नेमकं काय, तर तो मूळ परमात्मा परमेश्वर आणि त्याने धारण केलेले हे अनेक प्रकारचे देह, अनेक प्रकारची ही प्रकृती, या सर्वांचा संगम म्हणजे आपल्याला हे दिसणारं दृश्य जग. आता इथे अर्जुनाने आपल्या देहाला महत्त्व दिल्यामुळे देहाच्या अनुषंगाने असणाऱ्या इतर गोष्टी पाहिल्यामुळे आणि या देहाच्या सानिध्यात आलेल्या इतर देहांमध्ये आकर्षण, प्रेम, आपुलकी, माया, ममता निर्माण झाल्यामुळे त्याला दुःख व्हायला लागलं, शोक व्हायला लागला. आणि म्हणून मगाशी मी जो प्रश्न विचारला होता की शोक कुणाला होतो, आपण सर्वजण त्या आत्मस्वरूपाला विसरतो आणि जडत्व प्राप्त झालेल्या प्रकृतीचा भाग असलेल्या या देहाला जेव्हा महत्त्व देतो तेव्हा आपल्याला दुःख आणि शोक भोगावं लागतं. हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण जगत अनादी अनंत आहे आणि हे सर्व घडताना याला एक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था पाहणारा व्यवस्थापक आहे. देह हा अशाश्वत आहे, तो येणारा आहे आणि जाणारा आहे. म्हणून देहाबद्दल शोक करणं योग्य नाही असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, हे कितीही देह आले काय आणि गेले काय, परंतु या देहांना धारण करणारं आत्मतत्व मात्र एकच आहे आणि ते कायमचं असतं. कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. मग हे राजे लोक जे तुला आज दिसतायत, त्यांचा देह जो आज दिसतोय तो कदाचित वेगळा असेल, परंतु या देहांमध्ये असणारा जो आत्मा आहे तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. परंतु काल जेव्हा ते होते तेव्हा त्यांचे देह वेगळे असतील. आज जेव्हा आहेत तेव्हा आज जे आपल्याला दिसत आहेत ते देह त्यांनी धारण केलेले आहेत आणि आज मेल्यानंतर उद्या जेव्हा ते पुन्हा प्रगट होतील तेव्हा जे त्यांचे देह असतील ते आणखीनच वेगळे असतील. म्हणून अर्जुना, आपण ज्याप्रमाणे कपडे बदलतो त्याप्रमाणे आत्मा देह बदलतो. मग जीर्ण झालेला, जुना झालेला, कामातून गेलेला, आजारी पडलेला, रोग झालेला, म्हातारा झालेला असा हा देह सांभाळून ठेवण्यापेक्षा टाकलेला काय बरा. आणि म्हणून आत्मा काय करतो, असा जुना झालेला, जीर्ण झालेला, अशक्त झालेला, रोगग्रस्त झालेला, आजारी पडलेला, म्हातारा झालेला देह टाकून देतो आणि पुन्हा नवीन टवटवीत देह धारण करतो. आणि म्हणून या देह बदलाला आणि या देह टाकण्याच्या प्रक्रियेला
आपण दुःख करू नये, शोक करू नये. कारण देह जरी बदलले तरी आत्मा मात्र तोच असतो. देह आले काय आणि गेले काय, ते आत्मतत्व मात्र एकच असतं. त्यामुळे हे राजे लोक पूर्वी सुद्धा होते, आज आहेत आणि उद्याही असणार आहेत. आणि म्हणून अर्जुना, तू शोक करणं योग्य नाही. खरा सत्पुरुष तोच जो त्याच्या जीवनामध्ये काहीही जरी घडलं, वाटेल ते जरी घडलं, तरी त्याच्या मनावर, त्याच्या अंतःकरणावर त्या घडणाऱ्या घटनांचा थोडा देखील स्पर्श होऊ देत नाही. आपण सर्वजण अध्यात्म मार्गावर चालणारे साधक आहोत, भक्त आहोत. अध्यात्माला दोन बाजू असतात, एक सिद्धांताची बाजू आणि एक व्यवहाराची बाजू. जेव्हा आपण सिद्धांत प्रत्यक्ष आचरणात आणतो, तेव्हा त्या सिद्धांताला व्यवहारामध्ये आणतो. तो व्यवहार, ते आचरण हे महत्त्वाचं असतं. अन्यथा नुसता सिद्धांत समजून घेऊन, नुसतं अध्यात्म समजून घेऊन त्याचा काही उपयोग नाही. जोपर्यंत आपल्याला समजलेलं हे ज्ञान आपण व्यवहारामध्ये आणत नाही, जोपर्यंत आचरणात आणत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. मग आत्मा अमर आहे हे जर ज्ञान आपण सिद्धांताद्वारे समजून घेतलं आणि मग त्या आत्म्याला महत्त्व देण्याऐवजी आपण जर देहालाच महत्त्व देत राहिलो, तर हा वेडेपणा नाही का? मान्य आहे, आत्म्याचा देहाशी संबंध आला, परंतु देह अशाश्वत आहे, नाशवंत आहे, हे सगळं तुला माहीत असताना, हे सगळं तू जाणत असताना, आत्म्याला महत्त्व द्यायचं सोडून तू देहाला महत्त्व देतोयस. आणि म्हणून हा सगळा घोटाळा होतोय, म्हणून हे सारं दुःख तुला होतंय, आणि म्हणून तू शोक करतोयस. अर्जुना, खरा मी अहम ब्रह्मास्मी असताना हा देह म्हणजेच मी असं जे तू समजतोस, तेच तुझ्या दुःखाचं कारण आहे. या विश्वामध्ये सर्वत्र आत्मतत्व आहे, परंतु ते लपलेल्या अवस्थेमध्ये आहे, अदृश्य अवस्थेमध्ये आहे. आणि सर्व चराचर गोष्टींमध्ये अंश रूपाने ते प्रत्येक गोष्टीमध्ये अंतर्भूत आहे. असं असताना सुद्धा आपण या दृश्य जगाला महत्त्व जास्त देतो. हे दृश्य जग विविधतेने नटलेलं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू, अनेक प्रकारचे प्राणी पक्षी, अनेक प्रकारची माणसं आणि अनेक प्रकारचा निसर्ग आपल्याला दिसतो. जरी इतकी सगळी विविधता असली तरी या प्रत्येक गोष्टीमध्ये असणारा जो आत्मतत्व आहे, जो आत्मा आहे, तो मात्र जसाच्या तसा आणि एकसारखाच असतो. मुंगीमध्ये आहे म्हणून तो आत्मा लहानसा असतो आणि हत्तीमध्ये आहे म्हणून तो भला मोठा असतो, असं मात्र तू समजू नकोस. मुंगीमध्ये जेवढा आत्मा असतो तेवढाच आत्मा हत्तीमध्ये सुद्धा असतो. जो आत्मा एका वाळूच्या कणामध्ये असतो तेवढाच आत्मा एखाद्या मोठ्या पर्वतामध्ये सुद्धा असतो. म्हणून हे अर्जुना,
तू या आत्म्याला समजून घ्यावंस, आत्म्याला जाणावंस आणि आत्म्याला महत्त्व द्यावंस. हे सर्व दृश्य जग नाशवंत आहे. याच्यामध्ये प्रचंड विविधता आहे आणि या सगळ्या विविधतेमध्ये तो आहे. हेच या जगाचं गूढ आहे आणि म्हणूनच या जगाला अनादी म्हणतात. कारण याची सुरुवात कधी झाली हे सांगताच येत नाही. हे जगत का निर्माण झालं हेही सांगता येत नाही, कसं निर्माण झालं हेही सांगता येत नाही आणि असंच का झालं हेही सांगता येत नाही. ईश्वराने जे काही पूर्वीचं जग बनवलेलं होतं त्या अनुभवातून किंवा त्याचा आधार घेऊन हे सध्याचं विश्व बनवलं असं जर आपण म्हटलं, मग पूर्वीचं विश्व कसं बनवलं हा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून बुद्धीने आपण कितीही विचार केला तरी याचं उत्तर आपल्याला समाधानकारकपणे देता येत नाही. त्याचं कारणच असं आहे की आत्मतत्व हे काळाच्या अतीत आहे, पलीकडे आहे आणि आपण सगळेजण काळाच्या अधीन आहोत. आपलं मन, आपली बुद्धी ही काळाच्या अधीन असल्यामुळे काळाच्या पलीकडच्या गोष्टी आपल्या मनाला आणि बुद्धीला समजत नाहीत. आपलं मन आणि बुद्धी त्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तो आत्मा कालातीत आहे आणि आपण सगळे काळाने बांधील आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.